आजची ही पॉवर पॅक्ड थाळी ही स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि प्रत्येक महिलेनं हे दररोज घ्यायचं आहे. ते आपल्या हार्मोन बॅलन्स, स्किन ग्लो, हेअर हेल्थ, पिरियड्स रेग्युलॅरिटी आणि मेटाबॉलिझम साठी खूप फायदेशीर आहे. हे रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेवणानंतर 2 चमचे घ्यायचं आहे. रेसिपी तुम्ही संपूर्ण पहा. ही अतिशय स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हो आणि आपणा सर्वांचे हेल्दी कुकिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूला जी बेल आयकॉन दिसते ती प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत जाईल. ह्या कलरफुल सीड्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. इकडे आपण पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया या फुल ऑफ न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असतात. यामध्ये 151 कॅलरी, 1.7 ग्रॅम ऑफ फायबर, 5 ग्रॅम कार्ब, 7 ग्रॅम प्रोटीन तसेच 13 ग्रॅम ऑफ ओमेगा फॅटी 3 ऍसिड असतात. तसेच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी12 असतात. तसेच हे रिच सोर्स ऑफ मॅग्नेशियम आणि ते आपला बीपी कंट्रोल करतात. तसेच हार्ट हेल्थ इम्प्रूव्हिंग करतात. पंपकिन सीड हे नॅचरल सोर्स मॅग्नेशियमचा नॅचरल सोर्स आहे. ते आपलं कोलेस्ट्रॉल गुड HDL लेवल म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोल. इथे आपण सनफ्लावर सीड म्हणजे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे की हृदय स्वास्थ्यासाठी खूप चांगले असते. हे आपला मधुमेहाचा धोका कमी करतात. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात जे की आपल्याला खूप वेळ पोट भरले आहे असे वाटते. हे हाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे. सूर्यफुलापासून तेल काढतात आणि हे तेल आपली त्वचा उजळण्यासाठी खूप उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळते जे की हार्ट हेल्थचा धोका कमी करते. आपण वॉटरमेलन सीड्स म्हणजे टरबूज बिया घेतलेल्या आहेत. ती आपली इम्युनिटी बूस्ट करतात, केसांची वाढ करतात आणि नर्वस सिस्टीमला सपोर्ट करतात. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे की आपल्याला पचनास मदत करतात. टरबूज बिया खाल्ल्यामुळे आपली शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. तसेच कब्ज आणि ऍसिडिटी पासून आपल्याला वाचवतात. स्किन हेल्दी राहते, बीपी कंट्रोलमध्ये राहतो. फॉस्फरस हे घटक असतात जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. तिळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण बरेच असते जे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हृदय निरोगी राहते. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिळामध्ये कॅल्शियम हा घटक असतो त्यामुळे दात मजबूत होतात. त्वचा मुलायम राहण्यासाठी तीळ खाणे अतिशय फायदेशीर आहे. इथे आपण जवस म्हणजे फ्लेक्सीड घेतलेले आहेत. जवस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हे त्वचेची असलेली समस्या जसे की डाग, धब्बे, झुरिया, सूजन यांना घालवण्यासाठी मदत करतात. जवसामध्ये अल्फा लायनाइक ऍसिड असते जे आर्थरायटिस, अस्थमा, डायबिटीज, कॅन्सर, कोलेस्ट्रॉलशी लढण्यासाठी मदत करते. जवस खाल्ल्याने वजन कमी होते. जवस खाल्ल्यामुळे पोट नेहमीच साफ होते. रक्तदाब आटोक्यात राहतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. लिव्हर डिटॉक्स होते. हाडे, सांधे मजबूत होतात. केस गळती थांबते. त्वचेवर चमक येते. जवसाच्या बिया थोड्या भाजून त्यामध्ये काळे मीठ किंवा साधे मीठ, तिखट, लसूण घालून मिक्सरला बारीक करून याची चटणी करून रोज आहारात समावेश करा. इथे आपण ओवा म्हणजे कॅरम सीड्स घेतलेले आहे. ओवा भूक सुधारते आणि पचनशक्ती उत्तम होते. ओवा जंतुघ्न आहे त्यामुळे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते. ओवा उष्ण असल्यामुळे सर्दी, खोकला, कफ यामध्ये उपयुक्त आहे. शरीरातील मेद, कफ, कोलेस्ट्रॉल, शुगर कमी करायला ओव्याचा फायदा होतो. वातनाशक असल्यामुळे पोटफुगी, गॅसेस यामध्ये ओव्याचा अतिशय फायदा होतो. इथे आपण जवस सीड्स जे म्हणजे फ्लेक्स सीड आहेत ना, त्यांना आपण थोडं धुवून घेत आहे. धुतल्यामुळे काय होतं, हे अतिशय खमंग भाजले जातात आणि त्याचा स्वादही अतिशय सुंदर लागतो. एकदा तुम्ही असे करून पहा किंवा तुम्ही जर अति देशी जवस जर वापरत असाल तर त्यामध्ये थोडीशी मातीही असते. पहा हे मी माझ्या घरचे देशी जवस घेतलेला आहे तर त्यामध्ये माती होती. धुतल्यामुळे त्याच्यातील सर्व माती निघून जाते आणि असं थोडेसे चिकट वाटतात परंतु काही हरकत नाही. थोडे थोडे भाजत आले की ते अतिशय असे एकदम सुटे सुटे होतात आणि मेन गोष्ट म्हणजे हे अजिबात उडत नाहीत. आपण जेव्हा जवस भाजायला घेतो तेव्हा ते पटकन सगळीकडे उडले जातात. तर हे असे आपण धुवून घेतल्यामुळे हे जवस अजिबात इकडे तिकडे उडत नाहीत आणि छान असे खमंग एक 4 ते 5 मिनिटामध्ये खमंग भाजले जातात आणि असे एकदा भाजून याची चटणी करा. याचा सुवास आणि सुगंध अतिशय छान येतो आणि टेस्टही खूप सुंदर लागते. तर इथे आपले जवस असे छान तडतड झाले म्हणजे आपले छान असे भाजून झालेले आहेत, खमंग भाजलेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया.
हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या पॅन मध्ये सर्व सीड्स म्हणजे बिया आहेत ना, त्या एकदम सर्व घालायच्या आहेत आपल्याला आणि ह्या मंद गॅसवर आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं अगदी खमंग असं भाजून घ्यायचंय. पाहू शकता तुम्ही त्याला थोडेसे डाग लागले आहेत. इथे मी एक अर्धा चमचा सेंधा नमक म्हणजे काळं मीठ घातलेलं आहे. त्यामुळे याला अतिशय सुंदर अशी चव लागते आणि हा जो मुखवास आहे हा आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी जेवणानंतर खायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे छान असं भाजलेलं आहे. खरपूस खमंग असं हे भाजत आलंय. थोडा वेळ लागतो पण फुल गॅस करून अजिबात भाजू नका. हे मंद गॅसवर भाजा आणि याचा आपल्या आरोग्यासाठी तसेच स्किनसाठी, हेअरसाठी अतिशय फायदा आहे. तर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरामध्ये ही रेसिपी नक्की करा आणि एका बॉटलमध्ये भरून आपण सकाळ किंवा संध्याकाळी जेवणानंतर एक मूठ नक्की खा. आता यामध्ये आपण भाजलेले जवस घालूया. आता हे सर्व आपण भाजलेले जवस भाजलेलेच होते त्यामुळे जास्त वेळ काही भाजायची गरज नाही. फक्त मिक्स करून घ्यायचंय. आणि पाहू शकता हे आपलं पॉवर पॅक अगदी मुखवास म्हणा किंवा आपलं हेल्दी सीड्स म्हणा हे सर्व आपलं तयार झालेलं आहे आणि खूप वेळ लागत नाहीये आणि याचा अतिशय आपल्या शरीरासाठी फायदा आहे. तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि ही रेसिपी नक्की करून पहा. पहा एका मुठीमध्ये खूप सारा आरोग्याचा खजिना दडलेला आहे, तसंच सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. तर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरामध्ये ह्या हेल्दी सीड्स ह्या बिया आहे यांचा वापर नक्की केला पाहिजे. आपण अशा रोज ह्या बिया खात नाही. रेसिपी आवडली तर सर्वांसोबत नक्की शेअर करा आणि होय असं बॉटल भरून ठेवा. ही खूप दिवस छान असं राहण्यास मदत होते आणि संपलं की परत करा. परंतु याचा रोज उपयोग घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.